नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 16.1. तर प्रश्न क्रमांक 1 दिले आपल्याला. आपण आकृती काढून घेऊ पहिले. ओके, आता आपल्याला किमती काय दिल्यात त्यांनी. ON 6 आहे, ON 6, O पासून N हे अंतर 6 दिले तुम्हाला. LM, L पासून M पर्यंत हे पूर्ण अंतर तुमचं 16 दिलं आहे. हे बघा, इथून तर इथपर्यंत हे अंतर तुम्हाला 16 दिले. त्याच्यानंतर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल. ओके, तर बघा आता हे जे आहे L पासून M पर्यंत हे पूर्ण अंतर 16 आहे, तर याचं अर्धा अंतर आपल्याला 8 घेता येईल. 8 L पासून N पर्यंत आपल्याला 8 घेता येईल. त्याच्यानंतर ह्याला आपल्याला हा झाला तुमचा काटकोन त्रिकोण LNO. ह्या LNO मध्ये हा जो बेस आहे का, बेस तुमचा 8 झाला. 8 याचा अंतर किती, 8, आणि हाईट किती आहे, 6 आहे. तर तुम्हाला रेडियस काढता येईल, रेडियस LO रेडियस काढूया. ओके, तर पायथागोरस वापरता येईल आपल्याला याच्यामध्ये. पायथागोरस वापरला त्याच्यानुसार हायपोटेनसचा स्क्वेअर, हायपोटेनस आहे तुमची LO स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू बेस तुमचा आहे LN स्क्वेअर प्लस हाईट आहे तुमची ON स्क्वेअर. चला किमती टाकून द्या याच्यामध्ये. LO तुम्हाला काढायचं आहे. LN आहे तुमचं 8 स्क्वेअर प्लस ON आहे तुमचं 6 स्क्वेअर. स्क्वेअरिंग करा, 64 प्लस 36 ॲडिशन करा, हे होईल तुमचं 100. आणि LO बरोबर हे LOचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर काढलं, स्क्वेअर रूट घेतलं, तर LO यायला तुमचं 10. LO हे अंतर तुमचं यायले 10. आता तुम्हाला विचारले काय, सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल. आता ही जी आहे ही तुमची त्रिज्या आहे, त्रिज्या. ओके, L पासून O पर्यंत ही त्रिज्या तुमची किती आली आहे, 10 आली आहे. तर ह्या त्रिज्याला जर दुप्पट केलं तर हा व्यास असतो, व्यास. आणि ही व्यास म्हणजे सर्वात मोठी जीवा असते. हे 10 आणि हे इकडचं 10, तर टोटल किती यायले, हे टोटल यायले 20. ओके, तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य आन्सर असेल. चला प्रश्न क्रमांक 2 दिला आहे आपल्याला. एका वर्तुळाचा व्यास AC आहे. बिंदू B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे, तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. ओके, तर बघा हे तुमचं वर्तुळ आहे, ह्याच्यामध्ये ही AC जी आहे, AC ही तुमची व्यास आहे, व्यास. इथं सेंटर आहे तुमचं, इथं तुमचा B पॉईंट आहे. ओके, तर काय असतं माहिती आहे का, जर वर्तुळाच्या व्यास दिलाय तुम्हाला, व्यास. ओके, डायमीटर दिली आहे, आणि ह्या डायमीटरमध्ये इकडं तुम्हाला B पॉईंट दिला आहे, तर हा जर अँगल घेतला ABC, आपण जर हा जॉईन केला, तर इथं जो अँगल बनतो का, तो बरोबर राईट अँगल बनतो. याच्यावर तुम्हाला प्रूफ आहे, थेरम आहे. ओके, तर ABC जे आहे हे तुमचं 90 डिग्रीचंच येतं. ओके, ह्याचं थेरमचं नाव आहे अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल. हे सेमी सर्कलमध्ये अँगल इन्स्क्राईब झाला आहे, कळलं का, म्हणून हा 90 डिग्रीचा असतो. आता ह्याच्यानुसार तुम्हाला पर्याय बघायचे. पहिला पर्याय BCA हा लहान आहे 90पेक्षा. BCA हा अँगल जर हा 90चा असेल तर ह्या दोघांची बेरीज मिळून 90 बनणार आहे, म्हणजे BCA हा तुमचा 90पेक्षा लहानच असणार आहे. त्याच्यानंतर इकडचा सुद्धा तुमचा 90पेक्षा लहान असणार आहे, कळलं का, कारण ह्या दोघांची बेरीज मिळून 90 बनणार आहे, आणि हा 90 पूर्ण त्रिकोणाचं माप 180. ओके, तर हे जे आहे हे तुमचं लहान असणार आहे, हे सत्य आहे. BCA काटकोन त्रिकोण आहे, हा जो त्रिकोण बनला आहे हा काटकोन त्रिकोण आहे, हे पण योग्य आहे. CAB हा मोठा आहे 90पेक्षा, CAB हा कोण 90पेक्षा मोठा आहे म्हणत आहे, तर हे चुकीचं आहे बरं का. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे, तर हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं चुकीचं आहे. पर्याय 4 दिला आहे, कंस ABCचे माप 180 आहे. कंस ABC हा जो वर्तुळ कंस आहे ह्याचं माप 180 आहे, हे पण योग्य आहे. ओके, तर आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे, तर पर्याय 3 हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 3 दिला आहे. आकृती दिली आहे, त्याच्यामध्ये काही तुम्हाला किंमत दिलेली आहे आणि काही किंमत काढायची. बघा हे तुमचं वर्तुळ आहे, BCDA ह्याचं माप आहे तुमचं 35 अंश. ओके, तुम्हाला विचारले BCD हे इथला कोण तुम्हाला विचारला आहे. ओके, तर हा जो चौकोन आहे, जर एखाद्या वर्तुळावर एखादा चौकोन असेल, ओके, एखादा चौकोन असेल तर याला म्हणतात
चक्रीय चौकोन. ओके. आणि हे जे चक्रीय चौकोन असतो का त्याचे जे विरुद्ध कोन आहेत हे विरुद्ध कोन ह्या दोघांची बेरीज 180 असते. ओके. तर तुम्हाला हा कोन काढायचा आहे तर तुम्हाला काय करता येईल, अँगल ए प्लस अँगल सी बरोबर 180 लिहिता येईल. एची किंमत माहिती आहे 35 प्लसमध्ये अँगल सी बरोबर 180 आणि अँगल सी बरोबर 180 मायनस 35. तर अँगल सी यायला तुमचा वजा करा 145 अंश. ओके. तर इथं पर्याय क्रमांक 3 दिला आहे 145 अंश. ओके. हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 4 दिला आहे. हे तुमचं वर्तुळ आहे. याच्यामध्ये ए बी सी आणि इथं तुमचं सेंटर आहे ओ. आता हे जे वर्तुळातले प्रश्न दिलेत हे सगळे तुम्हाला 10वीच्या स्टेट बोर्डमधले आहेत बरं का. 10वीचं स्टेट बोर्ड जॉमेट्रीमधले प्रश्न आहेत. आता बघा ए बी ए सी बी सी ह्या तिन्ही पण साईड इक्वल आहेत. ए बी बी सी ए सी जर ह्या तिन्ही पण साईड एकरूप असतील तर हा तुमचा त्रिकोण असणार आहे इक्विलॅटरल. कळलं का. म्हणजे ह्या तिन्ही पण साईड तुमच्या सारख्या आहेत तर याला इक्विलॅटरल म्हणता येतं. ओके. आणि जर तिन्ही साईड इक्वल असल्या तर याचे तिन्ही पण अँगलसुद्धा इक्वल असणार आहेत. त्याच्यानुसार आपल्याला अँगल एचं माप 60, बीचं माप 60 आणि सीचं माप 60 घेता येतं. तर आपण एचं माप घेऊन टाकूया 60 अंश. ओके. एचं माप 60 झालं. आता याच्यामध्ये दुसरा एक थेरम आहे बघा इन्स्क्राईब अँगलचा. त्याच्यानुसार काय करता येतं माहिती आहे का, हा 60 असेल तर हा सेंटरचा अँगल जो असतो का तो ह्याच्यात डबल असतो. हा 60 डिग्री असेल तर हा इथला अँगल हा 120 अंश असतो. ओके. तर पर्याय दिले बघा. पर्याय क्रमांक 2 120 हे आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 5 दिला आहे. ओके. त्यांनी म्हणले QPR जो आहे QPR हा जो आहे तो QRPच्या दुप्पट आहे. समजा QRP ह्याची किंमत आपण x घेतली तर ह्याची किंमत त्याच्या दुप्पट म्हणजे 2x आहे. 2x. ओके. आणि विचारले काय त्यांनी QPR ह्याच्यात तुम्हाला माप काढायचे. तर पहिली तर गोष्ट म्हणजे हे जे अँगल इन्स्क्राईब झाला आहे हा अँगल सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झाला आहे म्हणून इथला कोन हा तुमचा 90चा येणार. बघा ही जर साईड तुमची व्यास असेल, ह्या त्रिकोणाची ही साईड जर व्यास असेल, कळलं, तर इथं जो अँगल बनलेला आहे तो 90चा असतो फिक्स. हे लक्षात ठेवा. ओके. तर त्याच्यानुसार त्यांनी प्रश्नामध्ये पण अशी कंडिशन दिली आहे की QPR हा QRP ह्याच्या दुप्पट आहे. हा x आहे तर हा 2x आहे. ओके. आता आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 वापरून ह्याची किंमत काढूया. बघा P प्लस Q प्लस R तिघांची बेरीज 180 आहे. P म्हणजे कोण आहे 2 टाईम x. Q म्हणजे कोण आहे, Qची किंमत 90 आहे. R म्हणजे x बरोबर 180. 2 टाईम x आणि x हे झालं 3 टाईम x बरोबर 180. 90 जाऊन मायनस होईल तुमचं तर 3 टाईम x इज इक्वल टू हे तर 90 डिग्री म्हणजे x बरोबर 90 अपॉन हे 3 तुमचा डिवायडेडमध्ये गेला तर x आलं तुमचं 30 डिग्री. ओके. x 30 आला. x म्हणजे कोण आहे, x म्हणजे आहे QRP. तुम्हाला विचारला आहे काय QPR विचारला आहे QPR. तर QPR तुमचा इकडं आहे तो काय 2 टाईम x आहे तर हे 30 इथं टाका. बघा ह्याची किंमत काय 2x आहे म्हणजे 2 इंटू एक्सची किंमत किती आहे 30 तर हा तुमचा बनणार आहे 60 डिग्रीचा. ओके. तर पर्याय क्रमांक 3 दिले तुम्हाला 60 हे तुमचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 6 दिले आपल्याला. एक वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये तुम्हाला ही जी आहे ही तुमची व्यास आहे बरं का, डायमीटर. त्याच्यानंतर इथं C आहे, इथं तुमचा B पॉईंट आहे, इथं A पॉईंट आहे. तुम्हाला काही किमती दिल्यात. BC 5 आहे. हे जे BC अंतर हे 5 दिले. AC 12 आहे. हे अंतर 12 आहे. तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या काढायची. ओके. तर वर्तुळाच्यामध्ये कसं असतं बघा, ही जी AB आहे, AB व्यास आहे आणि हे जे व्यास आहे ह्याच्यामध्ये जे अँगल इथं बनलेला आहे हा तुम्हाला 90चा घेता येतो. आणि हा जर काटकोन त्रिकोण बनला असेल तर याला आपल्याला पायथागोरस वापरता येतो. पायथागोरसनुसार हायपोटेनसचा स्क्वेअर. ओके. म्हणजे एबीचा स्क्वेअर बरोबर बेस कोणता आहे BC स्क्वेअर प्लस हाईट आहे तुमची AC स्क्वेअर. चला किमती टाकून द्या. AB स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे. BCची किंमत किती आहे 5, ACची किंमत आहे 12. स्क्वेअरिंग करा 25 आणि 144 हे होणार आहे 169. म्हणजे AB हे यायले तुमचं 13. स्क्वेअर रूट घेतलं 169 हा 13चा स्क्वेअर आहे तर AB 13 यायले. तुम्हाला विचारले काय
त्रिज्या विचारली, त्रिज्या ए बी हे पूर्ण काय झालं, हे पूर्ण तुमचा व्यास झाले 13. आपल्याला याचा अर्धच पाहिजे, अर्ध पाहिजे असेल मग आपल्याला त्रिज्या मिळेल. म्हणजे ह्या 13चे 2 भाग करा, 13ला 2 भाग द्या, बेसखम 12, 1 उरला, पॉईंट देऊन 0 घ्या, 2 पंचे 10, तर हे येईल तुमचं 6.5. त्रिज्या 6.5, पर्याय क्रमांक 2 हे योग्य असेल. प्रश्न क्रमांक 7 दिला आहे आपल्याला. वर्तुळामध्ये आपल्याला 2 कोन दिलेत. ह्या कोणाचं माप आहे तुमचं 40. त्याच्यानंतर ही साईड आणि ही साईड तुमची सारख्या मापाची. ओके, तुम्हाला विचारले काय, एस पी क्यू. तुम्हाला एस पी क्यू हा पूर्ण अँगल काढायचा बरं का, हा पूर्ण अँगल. तर बघा मी काय करतो, पहिले हे जे आहेत हे 2 अँगल आहेत. एक आहे पी एस क्यू आणि दुसरा आहे पी आर क्यू. पी एस क्यू आणि पी आर क्यू ह्या कंसामध्ये इन्स्क्राईब झालेत, कळलं का, अंतर्लिखित झालेत. त्याच्यामुळं हे अँगल 40चा, तर हा पण अँगल तुमचा 40चा असतो. हा तुमचा वर्तुळचा थेरम आहे बरं का, सर्कलचा थेरम आहे. हा जर 40चा असेल तर हा पण 40चा असतो. त्याच्यानंतर आपण ह्या त्रिकोणामध्ये आलो, त्रिकोण एस पी क्यूमध्ये आलो. ह्याच्यामध्ये हे कोण कितीचा आहे, 40चा आहे. ह्या 2 साईड इक्वल आहेत. जर ह्या 2 साईड इक्वल असतील तर साईडच्या पुढचे जे अँगल आहेत ते पण इक्वल असतात. हे वाला आणि हे वाला अँगल तुमचा इक्वल असणार आहे. दोघांची किंमत समजा एक्स मानू आपण. ओके, तर आता इथं ह्या तिघांची बेरीज 180 घेऊ. अँगल पी प्लस एस प्लस क्यू, तिघांची बेरीज 180. पीची किंमत आहे एक्स प्लस एसची किंमत आहे 40 प्लस क्यूची किंमत आहे एक्स बरोबर 180. एक्स आणि एक्स 2 टाईम एक्स बरोबर 180. 40 जाऊन मायनस व्हायले, तर 2x बरोबर 180 मधून 40 गेले 140 आणि x बरोबर 140 भागिले 2, तर हे आले तुमचं 70 डिग्री. ओके, तर तुम्हाला विचारलं एस पी क्यू, हा पण 70 आहे, हा पण 70 आहे. तुम्हाला एस पी क्यू विचारला आहे तर हा 70 डिग्री येईल. पर्याय क्रमांक 1 तुमचा आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 8 दिला आहे आपल्याला याच्यामध्ये. ओके, आता आपल्याला ए बी काढायचं. ए पासून बी पर्यंत हे पूर्ण तुम्हाला अंतर काढायचं आहे, कळलं का. तर हे अंतर काढण्यासाठी काय करू आपण, पहिले याच्यावर पायथागोरस वापरूया. पायथागोरसनुसार हा जो काटकोन त्रिकोण आहे याच्यामध्ये हायपोटेनस तुमची ओ बी आहे. ओ बीचा स्क्वेअर बरोबर बेस आहे तुमचा एम बी स्क्वेअर प्लसमध्ये हाईट आहे तुमची ओ एम स्क्वेअर. चला, हे आहे 10 स्क्वेअर. एम बी तुम्हाला फाईंड करायचं आहे प्लस ओ एम हे आहे 6 स्क्वेअर. 100 बरोबर एम बीचा स्क्वेअर प्लसमध्ये 36, हे 36 इकडं जाईल. 100 मायनस 36 बरोबर एम बीचा स्क्वेअर, तर एम बी स्क्वेअर बरोबर येतं हे तुमचं वजा करा 64. मग एम बी बरोबर येणार आहे स्क्वेअर रूट घ्या 64 तुमचं 8चा स्क्वेअर आहे. हे एम बी अंतर आलं बरं का 8. तुम्हाला विचारलं काय, पूर्ण ए बी विचारलं आहे. हे एम बी अर्ध इकडचं 8 आणि इकडचं पण अंतर तुमचं 8 आहे. जर तुम्हाला टोटल ए बी विचारला असेल तर हे 8 आणि 8 16 असेल. ओके, तर 16 तुमचा आन्सर येईल. पर्याय क्रमांक 4 हे तुमचा आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 9 दिला आहे आपल्याला. तुम्हाला इथं कोण दिला 60 अंशाचा. ओके, विचारले काय बघा, सोबतच्या आकृतीत लघु कंसाच्या रिकामी जागा एकरूप जोड्या आहेत. इथं लघु कंसाच्या जोड्या किती एकरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा हे जे आहे हे तुमचं वर्तुळाचं सेंटर आहे. सेंटर असल्यामुळं ओ बी आणि ओ ए ह्या दोन्ही पण साईड तुमच्या सारख्या घेता येतात. साईड सारख्या असतील, ह्या 2 साईड सारख्या, तर साईडच्या पुढचे अँगल पण सारखे घेता येतील. जर हे 60 असेल तर हे पण तुम्हाला 60 घेता येईल. हे 60 असेल तर उरलेला पण तुमचा 60 अंशाचाच येईल. म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा तुमचा इक्विलॅटरल आहे. ह्याच्या सर्व बाजू आणि सर्व अँगल तुमचे सारखे आहेत. ओके, जर इथला सेंटरचा अँगल 60 असेल तर ही जी आर्क आहे, आर्क ए पी बीचं माप पण तुमचं 60 अंश असणार आहे. तसंच हे 60 आहे, ह्या 60 अंशाला हे इकडचा जो आहे तो विरुद्ध कोण आहे. हे 60 आहे तर हे 60 घेता येतं. आणि जर सेंटरपाशी अँगल तुमचा 60 अंशाचा होत असेल तर हे जे अँगल आहे
तो अँगल आणि ही आर्क डी क्यू सी ह्या दोघांचं माप सेम असतं. मग ही आर्क ए पी बी ह्याचं माप पण 60 यायले आणि आर्क डी क्यू सी बघा आर्क ए पी बी ही कॉन्ग्रिएंट यायली आर्क डी क्यू सी सोबत. ओके, ह्या दोन आर्क कॉन्ग्रिएंट यायल्यात, या दोघांचं पण माप प्रत्येकी 60-60 अंश यायले. तसंच समजा हे 60-60 येत असेल तर उरलेली आर्क कोणती आहे? उरलेली आर्क आहे ए एस डी. ही पण तुमची लघु आर्कमध्ये येते बरं का, लघु कंसामध्ये येते. आर्क किंवा कंस ए एस डी कॉन्ग्रिएंट किंवा एकरूप बी आर सी. आर्क बी आर सी आर्क म्हणा किंवा कंस म्हणा तुम्ही. ओके, तर तुमच्या दोन जोड्या इथं तयार होतील लघु कंसाच्या. लघु म्हणजेच काय, मायनर आर्क, ह्याच्या दोनच जोड्या तुमच्या तयार होतील. तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य असेल.